अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार। कारण की खरं तर आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे मग नेमका हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेला तर गेल्या अनेक दिवसांपासून असं सांगितलं जात आहे की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु या ठिकाणी आता बरेच दिवस उलटून गेले आणि तरी देखील अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा झाला नाही। आता नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना असं देखील वाटत होतं की PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊ शकला नाही। आता काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊ शकला नसला तरी आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता शेतकरी मित्रांनो, समोर आलेल्या माहितीनुसार 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं आहे। मग खरंच आता 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का? तसेच नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता देखील जमा होणार का? तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला समजणार आहे। 1 जुलै या दिवशी हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, खरंच 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार का? आणि त्याचबरोबर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील आणि नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं तर खरंच 1 जुलै या दिवशी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच बघा, राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली आहे आणि इतकंच नाही तर प्रति हेक्टरी तब्बल 22,500 रुपये या दराने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मग आता राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, पीक विम्याची रक्कम जमा होणार, तर सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर मग तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 22,500 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल। त्यामुळे फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील आणि नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे। तसेच खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता तुम्हाला कोणती 3 कामे करावी लागणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची, पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असतील, तर अशा लाखो शेतकरी बांधवांसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची पेरणी गोड होणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की सध्या आता खरीप हंगामाची सुरुवात झाली असून शेतकरी देखील पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत आणि पेरणी म्हटल्यावरती मग शेतकऱ्यांना देखील पैशांची सक्त गरज आहे आणि अशा येणं गरजेच्या वेळी जर सरकारच्या माध्यमातून पैसे खात्यावरती जमा होत असतील तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कधी जमा होणार हे सर्वात आधी पाहण्याचा प्रयत्न करू. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक हप्ते शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा करण्यामध्ये आले आहेत. या नमो शेतकरी योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी, खतांसाठी किंवा शेतीच्या इतर कामांसाठी वेळेवरती आर्थिक मदत मिळावी. परंतु गेल्या काही काळापासून अनेक शेतकरी बांधव चिंतेमध्ये आहेत. कारण की नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यास बराच विलंब झाला आहे. खरं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता आणि आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे देखील पैसे जमा होणं आवश्यक होतं. परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा झाला नाही. नियमानुसार जो हप्ता आधीच जमा व्हायला हवा होता तो तांत्रिक कारणामुळे आणि सरकारी मंजुरी अभावी रखडलेला आहे. यामुळे आता पुढील हप्त्याचा कालावधी देखील या ठिकाणी सुरू झाला आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता जमा होण्याची वेळ आली असली तरी अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा झाला नसल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, सरकार आम्हाला आता 2 हप्ते एकत्र देणार का? जर राज्य सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांची मोठी रक्कम जमा होऊ शकते. म्हणजेच की 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. सध्या चालू असलेल्या शासकीय घडामोडी आणि निधीच्या उपलब्धतेवरती हे सर्व अवलंबून आहे. सरकार लवकरच यासाठी मोठा निधी मंजूर करणार असून राज्यातील तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय थेट खात्यावरती यावेत तर तुम्हाला 3 कामे पूर्ण करावी लागतील. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार हे तर तुम्हाला समजणार आहे. परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती 3 कामे करावी लागतील हे या ठिकाणी सर्वात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, सरकारनं सांगितलेली ही 3 कामे जे शेतकरी पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि जे शेतकरी ही 3 कामे पूर्ण करणार नसतील तर मग अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे मग नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी कोणते 3 कामे करावी लागतील हे सर्वात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार, कशा पद्धतीने जमा होणार ते देखील पुढे बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला माहीतच असेल ते म्हणजेच की EKYC पूर्ण करणे. आता शेतकरी मित्रांनो बघा, हप्त्याच्या लाभासाठी EKYC पूर्ण असायला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नाही
तर त्यांचे पैसे पूर्णपणे रोखले जाणार आहेत. जर तुम्ही अजूनही ई-KYCची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर जवळच्या CSC केंद्रावरती किंवा स्वतःच्या मोबाईलवरून आजची आज ई-KYC करून घ्या, कारण की ही अंतिम संधी आहे. यानंतर कोणतेही मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करावी. जे शेतकरी ई-KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होतील, सर्वात आधी पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, ई-KYC करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ई-KYC करा, कारण की जर तुम्ही ई-KYC केली असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. लक्षात ठेवा, आता सर्व शासकीय योजनांचे पैसे हे DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे पाठवले जातात. याचा अर्थ असा की तुमचे पैसे त्याच बँकेच्या खात्यावरती जातील ज्याला तुमचे आधार कार्ड लिंक असेल. जर तुमचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर तात्काळ तुमच्या बँकेमध्ये जाऊन आधार सेटिंगचा अर्ज भरून घ्या. म्हणजेच की काय करायचं आहे तर तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिलं महत्त्वाचं काम ई-KYC करणे. ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करावी. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं. कारण की काय होतं तर पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पाठवले जातात, परंतु बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसतं. त्यामुळे खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होते. त्यामुळे तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. ज्या देखील शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं. जर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हे झालं दुसरं महत्त्वाचं काम. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम बघा, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, लँड सेटिंग आणि फार्मर ID असायला पाहिजे. बघा, अनेक शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये लँड सीडिंग नो असे दिसत आहे. याचा अर्थ तुमच्या जमिनीची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवरती योग्य प्रकारे झाली नाही. जर तुमच्या बाबतीत ही अशी समस्या असेल तर तुम्हाला तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन 7/12 आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. तसेच प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा फार्मर ID असणे आवश्यक आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं लँड सीडिंग म्हणजेच की भूमी अभिलेखन नोंद अद्ययावत आहे का नाही याची खात्री करून घ्या. जर भूमी अभिलेख नोंद अद्ययावत नसेल तर तहसीलमध्ये जाऊन ती अद्ययावत करून घ्या. त्याचबरोबर जर तुम्ही ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढला नसेल तर ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढून घ्या, तरच खात्यावरती पैसे जमा होतील. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा, ज्या शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंद अद्ययावत केली असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढला असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केले नाही तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ई-KYC करावी. ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं. तसेच ज्या शेतकऱ्यांची लँड सीडिंग म्हणजेच की भूमी अभिलेख नोंद अद्ययावत नसेल तर अशा शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करावी. आणि ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढावा. साधारणतः या 3 ते 4 गोष्टींची पूर्तता असेल, 4 कामांची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, हप्त्याच्या लाभासाठी कोणते शेतकरी पात्र असतील आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार
हे तुम्हाला समजलं असेल। आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत आहात। तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याच्या कृषी विभागामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये यासाठी मोठ्या प्रमाणावरती हालचाली सुरू झाल्या आहेत। येत्या काही दिवसातच राज्यामध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे। आणि याच विशेष कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत एकाच क्लिकवरती म्हणजेच की डेबिटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा थकीत हप्ता वर्ग केल्याची शक्यता आहे। निधी मंजुरीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले असून लवकरच शेतकऱ्यांच्या घरामध्ये आनंद बघायला मिळेल। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, 1 जुलै या दिवशी कृषी दिन आहे आणि याच कृषी दिनाच्या निमित्ताने सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि याच कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशी दाट शक्यता आहे। म्हणजेच की 1 जुलै या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कृषी दिनाच्या मुहूर्तावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो बघा, सध्या राज्याच्या कृषी विभागामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी हालचालींना वेग आला आहे। येत्या काही दिवसात म्हणजेच की 1 जुलै या दिवशी राज्यामध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। कृषी दिनाच्या मुहूर्तावरती या ठिकाणी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये आले असून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो। म्हणजेच की 1 जुलै या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होतील। आता नमो शेतकरी योजनेचा फक्त 9वा हप्ता जमा होणार का 9वा आणि 10वा हप्ता जमा होणार हे आपल्याला या ठिकाणी 1 जुलै या दिवशी समजेलच। बघा, 1 जुलै या दिवशी हप्ता जमा होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळू शकतो। तर अशा पद्धतीची नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। 1 जुलै या दिवशी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाई संदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार, तसेच हप्ता कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजलं आहे। त्यानंतर आता नुकसान भरपाईची रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे आपण आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, आपला शेतकरी राजा शेतामध्ये रात्रंदिवस घाम गाळतो, पण जेव्हा निसर्गाचा कोप होतो तेव्हा हातातोंडाशी आलेला घास हिरवला जातो। अशा वेळी सरकारकडून मिळणारी मदत हाच एक मोठा आधार असतो। आणि मित्रांनो, याच संदर्भात आत्ताच्या घडीला सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या या नुकसानीवरून आणि प्रलंबित पीक विम्याच्या रकमेवरून जोरदार चर्चा रंगली। विरोधी पक्षांनी आणि लोकप्रतिनिधींनी कृषी मंत्र्यांना धारेवरती धरलं होतं। शेतकऱ्यांना त्यांची हक्काची मदत कधी मिळणार आणि या प्रश्नांच्या गदारोळामध्ये अखेरकार कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये एक मोठी आणि अधिकृत घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली आहे। इतकंच नाही तर प्रति हेक्टर तब्बल 22,500 रुपये या दराने ही मदत दिली जाणार आहे।
याच सोबत आपल्या कोकणातील आणि इतर भागातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा फळ पीक विमा मंजूर झाला आहे, ज्याच्या अंतर्गत अब्जावधी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती कोटींचा निधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पैसा कधी बँकेच्या खात्यावरती जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील आणि तसेच पैसे कधीपर्यंत जमा होणार, नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण या संपूर्ण पॅकेजचे गणित समजून घेण्याचा प्रयत्न करू। बघा, सरकारनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 24 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी एकूण 335 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली आहे। ही भरपाई मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे। प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 22,500 रुपये या दराने ही रक्कम वितरित केली जाणार आहे। याच्या जोडीला राज्यातील 5 प्रमुख जिल्ह्यांमध्ये काजू आणि आंबा यांसारख्या फळबागांचे जे नुकसान झाले होते त्यासाठी फळ पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि या फळ पीक विम्यापोटी तब्बल 217 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। म्हणजेच की एकूण विचार केला तर अब्जावधी रुपयांचा निधी थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्स्फर केला जाणार आहे। कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट आश्वासन दिले आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढील 15 दिवसांच्या आत, म्हणजेच की सध्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर हे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल, पीक विम्याची रक्कम असेल तर ही कधीपर्यंत जमा होणार, तर येत्या 15 दिवसांच्या आत जमा होणार असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर पैसे जमा होणार हे तर समजलं, तसेच 15 दिवसांच्या आत पैसे जमा होणार हे देखील समजलं, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर 1 जुलै या दिवशी हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता नुकसान भरपाईची रक्कम, पीक विम्याची रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हे पाहण्याचा प्रयत्न करू। तर बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कोकण विभागाचा जर विचार केला तर निसर्गाचा फटका सर्वात जास्त कोकण किनारपट्टीला बसला होता। त्यामुळे कोकणातील 5 जिल्ह्यांसाठी तब्बल 209 कोटी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि यामध्ये एकूण 1,34,251 शेतकरी बांधवांचा समावेश आहे। आता जिल्ह्यानुसार जर आकडेवारी बघायला गेला तर ठाणे जिल्ह्यातील 4,669 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 84 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 17,712 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामधील 17,020 शेतकऱ्यांसाठी 20 कोटी 28 लाख 46 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही रक्कम रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 98 कोटी 44 लाख रुपयांचा निधी जमा होणार असून याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील 52,628 शेतकऱ्यांना होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 42,322 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 69 कोटी 5 लाख रुपयांचा निधी हा जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुणे आणि नागपूर विभागाचा जर विचार केला
तर या विभागातील 3278 शेतकऱ्यांसाठी एकूण 4,03,00,000 रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 825 शेतकऱ्यांसाठी 1,05,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 379 शेतकऱ्यांसाठी 20,18,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 965 शेतकऱ्यांसाठी 1,35,00,000 रुपये, त्यानंतर सांगली जिल्ह्यातील 1,109 शेतकऱ्यांसाठी 1,44,00,000 रुपये अशा पद्धतीने रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील 2,506 शेतकऱ्यांसाठी एकूण 2,02,07,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 268 शेतकऱ्यांसाठी 26,93,000 रुपये, जालना जिल्ह्यातील 451 शेतकऱ्यांसाठी 37,04,000 रुपये, त्यानंतर बीड जिल्ह्यातील 996 शेतकऱ्यांसाठी 92,07,000 रुपये, त्यानंतर लातूर जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांसाठी 46,65,000 रुपये अशा पद्धतीने रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील 367 शेतकऱ्यांसाठी 31,00,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 23 शेतकऱ्यांसाठी साधारणतः 4,00,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 650 शेतकऱ्यांसाठी 54,00,000 रुपये अशा पद्धतीने रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक विभागातील 92,598 शेतकऱ्यांसाठी तब्बल 103,72,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 36,764 शेतकऱ्यांसाठी 48,73,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील 19,203 शेतकऱ्यांसाठी 18,34,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 776 शेतकऱ्यांसाठी 83,74,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 14,360 शेतकऱ्यांसाठी 14,50,00,000 रुपयांची रक्कम मंजूर झाली असून ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 21,495 शेतकऱ्यांसाठी 21,30,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 1,873 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 116 शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त 5,15,000 रुपयांची या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। त्यानंतर ठाणे देखील जिल्ह्यातील 157 शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त 11,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील 1,476 शेतकऱ्यांसाठी 1,69,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 12,052 शेतकऱ्यांसाठी 10,09,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील 1,188 शेतकऱ्यांसाठी 59 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून ही रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होत आहे। आता शेतकरी मित्रांनो, ही झाली सामान्य नुकसान भरपाईची माहिती, पण आता वळूया आपल्या बागायतदार शेतकऱ्यांकडे। बघा, आता या ठिकाणी फळ पीक विम्याचा जर विचार केला तर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 217 कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर झाली आहे। काही भागांमध्ये प्रति हेक्टर 42,000 रुपये तर काही भागांमध्ये 37,000 रुपये या प्रमाणानुसार ही नुकसान भरपाई निश्चित करण्यामध्ये आली आहे। आता शेतकरी मित्रांनो, फळ पीक विम्याचा जर विचार केला तर यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी 85 कोटी रुपयांची या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 36,609 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी रुपये, पालघर जिल्ह्यातील 3,628 शेतकऱ्यांसाठी 7 कोटी रुपये, ठाणे जिल्ह्यातील 2,301 शेतकऱ्यांसाठी 7 कोटी रुपये, तसेच रायगड जिल्ह्यातील 7,189 शेतकऱ्यांसाठी 26,69,00,000 रुपयांची पीक विम्याची
भरपाई मंजूर झाली आहे। तर अशा पद्धतीने ही रक्कम मंजूर झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं सुरुवात होत आहे। शेतकरी मित्रांनो, 15 दिवसांमध्ये ही सर्व रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं आहे। शेतकरी मित्रांनो, जरी शासनाने ही रक्कम मंजूर केली असली आणि 15 दिवसांमध्ये देण्याचे आश्वासन दिले असले तरी अजूनही राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांचे जुने पीक विमे अद्याप देखील मिळाले नाहीत, ज्याचे शेतकरी चातकासारखी प्रतीक्षा करत आहेत। आता पीक विम्याचा जर विचार केला तर पीक विम्याची रक्कम देखील जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं असून जे शेतकरी पात्र असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल। आणि या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी असं देखील सांगितलं आहे की जे शेतकरी खरोखरच पीक विम्यासाठी पात्र असतील तर असे पात्र असणारे कोणतेही शेतकरी वंचित राहणार नाहीत। प्रत्येक पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाईल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आता नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे, तसेच फळ पीक विमा जमा होत आहे आणि खरीप हंगाम 2025चा देखील पीक विमा जमा होईल, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का आम्हाला नक्की कळवा। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तसेच तुमचा जर काही प्रश्न असेल तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तसेच 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या गावातील नात्यातील सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची माहिती समजेल आणि अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।